अमृतसागर सहकारी दुग्ध व्यावसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित अकोले यांच्या 47व्या वार्षिक अहवालात आणि या वार्षिक मीटिंगच्या प्रसंगी उपस्थित असलेले दूध संघाचे आमचे व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व संचालक, त्याचबरोबर हा अहवाल काळातील उपस्थित असलेले माजी संचालक, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय तालुकाध्यक्ष सीताराम पाटील भांगरे, गिरिजा जाधव साहेब, सीताराम पाटील देशमुख साहेब, सर्वच उपस्थित या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित, मंचावर उपस्थित मान्यवर, या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्वच दूध संस्थांचे सर्व प्रतिनिधी तथा या ठिकाणी ज्यांना आपण या ठिकाणी गौरवान्वित केलं ते सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेले बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपण बघतोय की 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी चालू आहे आणि चालू असताना या ठिकाणी अपेक्षित या ठिकाणी हेच होतं की या वार्षिक अहवालामध्ये आपण या ठिकाणी ज्या काही त्रुट्या असतील, आमच्याकडून कामकाजामध्ये काही कमी जास्त झालं असेल याच्या बाबतीत आपण या ठिकाणी मांडणं हे क्रमप्राप्त होतं. परंतु या ठिकाणी महत्त्वाचे 2-3 विषय जे आहेत त्या 2-3 विषयांच्या संदर्भात मगाशी काही मुद्दे उपस्थित झाले, ते मुद्दे देखील खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आपण या ठिकाणी थांबवलेला होता का या ठिकाणी जो 12 नंबरचा विषय का संघाचे रेडी शिवारीतील जागा विक्री करण्याबाबत विचारविनिमय करणे. आपण या ठिकाणी माननीय पोकरकर साहेब असतील, आपल्यातले अनेक सदस्य आले, त्यांनी या ठिकाणी या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे, परंतु त्यातील काही बाबी आहेत या देखील आपल्याला सांभाळणं सर्वांसमोर आलेल्या पाहिजे. आपण जर वार्षिक अहवाल या ठिकाणी नितांत जर बारकाईने जर पाहिलं तर या बारकाईने पाहत असताना त्याच्यामध्ये जे काही आपण ऑडिट मुद्दे आहेत त्या ऑडिट मुद्द्यामध्ये या ठिकाणी हा मुद्दा आहे का जी आपली डेड इन्व्हेस्टमेंट आहे, ज्या इन्व्हेस्टमेंट आपण त्या ठिकाणी जमीन घेतलेली आहे त्या जमिनीवर अद्याप आपण या ठिकाणी कुठलाही उपयोग किंवा एखादा त्या ठिकाणी जागेचा वापर किंवा त्या जागेवरती कुठला एखादा प्रकल्प आपण या ठिकाणी दुर्दैवाने उभं करू शकलो नाही. त्याच्या मागची कारणं या ठिकाणी आहेत. काही कारणं सांगत असताना आपण पाहिलं असेल का जो आपला या ठिकाणी वाशेऱ्याचा प्लॅन्ट आहे, या वाशेऱ्याच्या प्लॅन्टच्या अनुषंगाने आजही आपण या ठिकाणी कामकाज करत असताना या वाशेऱ्याच्या प्लॅन्टवरती 100% त्या ठिकाणी आलेल्या दुधाचं जो काही प्रोसेस असेल ही प्रोसेस करून त्या ठिकाणी आपण दूध विक्री आणि त्याचबरोबर या ठिकाणी बाय प्रोडक्ट विक्रीचं काम खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी करतोय. यामधून या ठिकाणी येणारा नफा तोटा जो आहे तो नफा तोटा आपल्या सर्वांसमोर या वार्षिक अहवालांमधून खऱ्या अर्थाने मांडलं जातं. आपण पाहत असाल का या सर्व गोष्टी मांडत असताना ज्यावेळेस आपण बघतो का जो वार्षिक अहवालामध्ये जे काही त्रुट्या आलेल्या आहेत किंवा जे शेरे आलेले आहेत त्या शेऱ्यांमध्ये काही मुद्दे जे आहेत ते मुद्दे जरूर आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी सांगितले पाहिजे. ऑडिटमधले मुद्दे जे आहेत ते ऑडिटमधले मुद्दे जे आहेत ते मुद्दे या ठिकाणी प्रामुख्याने पहिले आपल्या सर्वांसमोर मांडले गेले पाहिजेत, त्याच्यावर देखील चर्चा झाली पाहिजे. हे आवर्जून आजच्या या निमित्ताने मी बरेच वेळेस या ठिकाणी संस्थेच्या चेअरमन म्हणून आमचे सर्व संचालक असतील, आम्ही बरेच वेळेस ज्या आमच्या त्रुट्या असतील त्या आम्ही लपवायचा प्रयत्न करतो. अनेक संस्थांमध्ये हे पाहिलं जातं, परंतु आम्ही या ठिकाणी जाहीरपणे ज्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या आपल्या सर्वांसमोर मांडू इच्छितो. पहिली त्रुटी त्या ठिकाणी आहे की ज्याचा या ठिकाणी सांगितलं गेलंय का जी जागा या ठिकाणी वार्षिक म्हणजे गेले 10, 12, 15, 20 वर्ष झालेत त्या जागेचं रेडी शिवारातली जागा जी आपण या ठिकाणी युटिलाइज करू शकत नाहीत त्या जागेचा विनाकारण जो जागा जी आहे त्या जागेवरती कुठलाही प्रकल्प उभा राहिला नाही, पर्यायाने या ठिकाणी जागा ती डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्याला या ठिकाणी समोर दिसते. त्या डेड इन्व्हेस्टमेंटचं काहीतरी युटिलाइज करा किंवा ती जे आहे ती जागा या ठिकाणी जाहीरपणे तुम्ही त्याचं जे काही मूल्यांकन आहे ते शासकीय मूल्यांकनाप्रमाणे या ठिकाणी विक्री करा. मागं आपण पाहिलं असेल का मागच्या 2-3 वर्षामध्ये कोविडच्या काळात त्याच्यानंतरच्या काळात आपण या जागा विक्रीचे ठराव घेतले होते, परंतु ज्यावेळेस आपण पाहतो का हे ठराव घेतल्यानंतर त्याची रीतसर आपण जाहिरात देखील दिली होती आणि ही जाहिरात दिल्यानंतर जर त्या मूल्यांकनाच्या अनुषंगाने जर आपल्याला त्या पद्धतीचं गिराईक आलं नाही तर पर्यायाने या ठिकाणी आपण जागा विकायच्या थांबवलेल्या आहेत. कुठेही आपण असं केलं नाही का संघाला आपल्याला या ठिकाणी रिबीट वाटायला पैसे नाहीत म्हणून ती जागा विकायला काढली, असा आमच्या समोरचा विषय नाही. हे आवर्जून आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. आज जी आहे ती या ठिकाणी प्रोसेस आपण या ठिकाणी पार पडतोय का जी प्रोसेस आहे
का ज्या ऑडिटमध्ये निघालेला मुद्दा आहे की ऑडिटमध्ये निघालेली जागा आहे जी युटिलाइज करत नाही, आपण वापरात येत नाहीत, ती वापरात येत नसलेल्या जागेचा आपण या ठिकाणी लिलावाची प्रक्रिया पार पाडतोय. त्याच्याकरता शिल्लक राहिलेला विषय माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण जोपर्यंत योग्य भाव आला नाही तोपर्यंत किंबहुना या ठिकाणी आपल्याला काही मगाशी सूचना मांडली, परंतु त्या सूचनेच्या अनुषंगाने आपण काय काय उभं राहावं. एकीकडे आपण बघतो की दूध संस्था चालवत असताना, दूध संघ चालवत असताना आपल्या सर्वांच्या समोरच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील भरपूर आपल्या समोर आहेत. काय एकीकडे दूध संकलन झालं पाहिजे, नाश या ठिकाणी कमी झाला पाहिजे. नाश कमी करण्याकरता या ठिकाणी वारंवार आपण पाहतोय का या तालुक्यामध्ये बल्क कूलरची आपल्या अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून बल्क कूलरची निर्मिती करून जास्तीत जास्त दूध हे या ठिकाणी नाश निघणार नाही या दृष्टिकोनातून सर्वात जास्त प्रयत्न केले. म्हणून खऱ्या अर्थानं आज आपण पाहत असाल वार्षिक अहवालामध्ये नाश हा या ठिकाणी नगण्य पद्धतीचा आपल्याला पाहायला भेटतोय. एकंदरीत हे सगळं कामकाज करत असताना सर्व उत्पादक आणि शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊनच हे समोरचे पावलं या ठिकाणी उचलतोय, हे आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे. आज ही प्रक्रिया या ठिकाणी पार पाडायची आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे का जे 12 नंबरचा विषय आपल्या सर्वांच्या म्हणण्यानुसार थांबला होता त्याला पहिले या ठिकाणी मंजुरी द्यावं अशी आपल्या सर्वांसमोर विनंती करतोय. मंजूर आहे. आज या ठिकाणी काही सांगत असताना जरूर आपल्या सर्वांसमोर सांगितलं गेलं पाहिजे का साधारणपणे या वर्षाचा अहवाल आपल्या सर्वांसमोर मांडलेला आहे. या वार्षिक अहवालामध्ये मागच्या वर्षीपेक्षा जवळपास 5-6 लाखाची तूट आपल्याला या ठिकाणी दिसून येते. जो नफा आहे नफा आपला कमी झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. आणि काही याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या तांत्रिक गोष्टी देखील मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो का जवळपास आपण पाहतोय की या संकलनात या सालाचं संकलन जर पाहिलं तर 2,99,41,065 लिटर एवढं आपण या ठिकाणी संकलन केलंय. मागील वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर 4,95,424 लिटर जे आहेत ते वाढीव संकलन आपण या ठिकाणी आपल्या अमृतसागर दूध संघाने या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला भेटलंय. मगाशी जो ठराव मांडला अभिनंदनाचा, या अभिनंदनाच्या ठरावामध्ये सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी, सर्व संस्था, सर्व संस्थांचे प्रतिनिधी, त्याचबरोबर या ठिकाणी दूध संघाला जे पुरवठा करणारे जे काही संस्थेच्या ज्या संस्था आहेत ज्याला आपण या ठिकाणी संस्था म्हणतो आणि संस्थेच्या बरोबर या ठिकाणी आपल्या जे काही उत्पादक आहेत, वाहतूकदार आहेत, त्याचबरोबर विक्री करणारे आपले जे काही विक्री करणारे जे काही मंडळी आहेत हे सर्व खऱ्या अर्थाने यामध्ये सहभागी आहेत. त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये सुधार करून त्याच ठरावामध्ये मी आपल्या सर्वांसमोर मांडू इच्छितो का जेणेकरून या ठिकाणी हा 1 लाख टप्पा पार पडत असताना सर्वसामान्य दूध उत्पादकांनी जोपर्यंत विश्वास टाकला नसता तर अमृतसागर दूध संघाचे आम्ही सर्व संचालक मंडळ देखील या ठिकाणी आम्ही आमच्या जागेवर बसून हा काय कारभार या ठिकाणी नुसतं आम्ही म्हणायचं आम्ही केला असं नाही, याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा तुमचा या ठिकाणी हे जाहीरपणे या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे. आपण पाहत असाल का या बल्क कूलरच्या निमित्तानं या ठिकाणी एकंदरीत जे 2,99,41,065 लिटर्स एवढं जे होतं यामध्ये आपण मी मगाशी सांगितलं तसं BMC द्वारे आपण जवळपास 1,91,01,979 लिटर हे आपण या ठिकाणी बल्क कूलरच्या द्वारे आपण या ठिकाणी संकलन करतो. त्याचबरोबर आपण पाहतोय का 1,07,04,212 लिटर हे आपण या ठिकाणी कॅनद्वारे या ठिकाणी संकलन आपण या ठिकाणी करतोय. अजूनही आपण या ठिकाणी बघतो की काही कॅनच्या द्वारे संकलन होणार आहेत, त्या ठिकाणी काही बल्क कूलर देता येतील का याही संदर्भात आमचा दूध संघाचा या ठिकाणी विचार आहे. निश्चितपणाने पुढच्या कालखंडामध्ये दूध संघाने आपणही या ठिकाणी आपल्याला जाहीरपणे या ठिकाणी सांगू इच्छितो अजूनही लागणारे जे काही नवीन आपल्याला बल्क कूलर द्यायचे याची मागणी आपण DPDCच्या द्वारे या ठिकाणी केलेली आहे. लवकरात लवकर जर DPDC करून नाही झाले तर अमृतसागर संघ दुधाच्या निमित्ताने या ठिकाणी पुढे येईल. कारण की मी आज या ठिकाणी बोलत असताना जरूर या ठिकाणी मला मगाशी आपल्या ब्राह्मणवाड्यावाल्यांचं सत्कार केला आपण दूध उत्पादकांचा, त्यांना देखील ज्यावेळेस आपण पाहतो का बल्क कूलरचा देण्याचं आपण या ठिकाणी जाहीर केलं, परंतु शासनाकडे मागच्या वर्षी आपण DPDC करता पैसे भरले होते. दुर्दैवाने DPDCचा त्या ठिकाणी जो काही निधी होता त्या सचिव पातळीवरती आणि त्या कमिशनर ऑफिसला आयुक्त ऑफिस जे आहेत मुंबईचं त्या आयुक्त ऑफिसमध्ये दुर्दैवाने मागच्या कालखंडामध्ये त्याचे निर्णय होऊ शकले नाही आणि त्याचं टेंडरिंग प्रोसेस त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. म्हणून आपण पाहत असाल तर मागच्या वर्षीचे आपले या ठिकाणी जे काही बल्क कूलरचे
आणि त्याचबरोबर सचिव सायंत्राचे पैसे आपण या ठिकाणी DPDCकडे जवळपास 5,39,000 रुपये एवढे आपण भरले होते, परंतु त्या निविदा होऊ शकल्या नाही, म्हणून ते पैसे जे आहेत ते परत आपल्याला प्राप्त झाले, परंतु दुर्दैवाने आपण त्या ठिकाणी दूध उत्पादकांना ते देऊ शकलो नाही. परंतु मोठं दूध संकलनाने मगाशी मी सांगितलं तसं ब्राह्मणाचं गोकुळचं आपलं श्रीकृष्णाचं मोठं दूध आहे, परंतु या दूध मोठं होत असताना 5,000 लिटरच्या क्षमतेकडे जात असताना त्यांना लागणारा जो बल्कुलर आहे तो बल्कुलर अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. बोर्डाने देखील मागच्याच आठवड्यामध्ये ते बल्कुलर पाहूनही आले. त्याच्यानंतर ती पुढची प्रक्रिया जी आहे टेंडर प्रोसेस जी आहे ती त्या ठिकाणी सुरुवात होते. निविदा मागून टेंडर प्रोसेस होऊन लवकर हे सर्व प्रश्न जे आहेत ते प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले जातील. सांगायचं याच्यामधला तात्पर्य एवढंच आहे का आपल्या संस्थेचं हित लक्षात घेण्याकरता शासनाचा पाऊल जरी मागे पुढे झाला, परंतु अमृतसागर दूध संघ आपल्या सर्वांच्या पाठीशी उभं राहील ही या मागची खऱ्या अर्थाने ग्वाही या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आपण पाहत असाल का या सगळ्या याच्यामध्ये करत असताना मध्यंतरी आपण पाहिलं का दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपण अव्वल सर्वाधिक दूध आपण या ठिकाणी खरेदी दर मगाशी उल्लेख केला आपण सर्वांनी, मगाशी वाहन सरांनी सांगितलं. त्याचबरोबर या ठिकाणी अजून डोंगरे साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं का दुधाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी काही आपण पाहिलं तर अमृतसागर सहकारी दूध संस्था याच्यामध्ये सहकार हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. का एकंदरीत राज्यातील सहकारी संस्था आणि जिल्ह्यातील सहकारी संस्था यांच्याकडे जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर फक्त आपल्या एका हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संस्था आपल्या या जिल्ह्यामध्ये सहकारी संस्था शिल्लक राहिलेल्या आपल्याला तालुका दूध संघ सहकारी एवढ्या शिल्लक राहिलेल्या आपल्या दुर्दैवाने सांगावंसं वाटतं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपण काय करतोय का दूध उत्पादकांना 100% पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून ज्या त्यांना येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणींवरती कुठेतरी आपण मार्ग काढून पुढे गेलं पाहिजे. या उद्देशाने आपण पाहिलं असेल का राज्य शासनाचे आपल्या सहकाराला सर्वात जास्त निर्बंध आहे. कालच आम्ही महासंघाची या ठिकाणी आपण पाहत असाल का महानंदाचा जो काही महासंघ या महासंघाची काल वार्षिक मीटिंग होती. या वार्षिक मीटिंगमध्ये आम्ही ठराव आमच्या आप्पासाहेब असतील त्याचबरोबर या ठिकाणी आनंदराव अक्षरे साहेबांचा आपण त्या ठिकाणी ठराव केला होता. बरोबर शरदराव आले, ते शरदराव आले नंतर त्या ठिकाणी एक प्रश्न सर्वात महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न मानला. तो काय प्रश्न होता का राज्य शासनाकडे आपण या ठिकाणी जो काही आपल्याला मागाशी आपण सर्वांनी उल्लेख केला का ऑडिट कसं करायचं. कारण की ज्यावेळेस आपण बघतो का शेतकऱ्यांकडून आलेला 1 लिटरचं दूध तेच दुधाचं ऑडिट आपल्याला संस्था पातळीवरती करायला लागतं. तेच दूध अमृतसागर दूध संघाकडे आपण पाठवतो, त्याच दुधाचं पुन्हा या ठिकाणी अमृतसागर ऑडिट करतोय आणि तेच दूध ज्यावेळेस आपण महासंघाकडे पाठवतो तर त्या महासंघाकडे त्याच दुधाचं परत ऑडिट करायला लागतं. 1 लिटर दुधाचं ऑडिट सरकारी जर पाहिलं तर 3 वेळेस ऑडिट करायला लागतं. तर त्यावेळेस आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व संचालकांनी त्या ठिकाणी मागणी केली का जर शासनाचे आपण या ठिकाणी आपण सहकारातील सर्वांच्या मध्ये ज्यावेळेस हा महासंघ आहे हा सहकारातील सर्वांना पुढे घेऊन जायचं आहे तर शासनाचे त्या ठिकाणी जे अधिकारी बसले होते त्यांच्याकडे या ठिकाणी मागणी केली का जर या ठिकाणी 3 वेळेस 1 लिटर दुधाचं 3 वेळेस ऑडिट करायला लागत असेल तर किमान संस्था पातळीवरती आणि शासन तालुका स्तरावरती याचं ऑडिट झालं नाही पाहिजे, किमान त्याच्यातून सूट भेटली पाहिजे. ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मागणी केली, ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 100% कुठेतरी शेतकऱ्याचं हित आणि संस्थांचं हित या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. हे खऱ्या अर्थाने त्या मागची जाणीवपूर्वक या ठिकाणी हित काम करायचं आम्ही या ठिकाणी सांगितलंय. त्याचबरोबर आपण बघतोय का ज्यावेळेस शासनाचे निर्बंध का ज्यावेळेस आपण बघतो का शासन काय करतंय, ज्यावेळेस दरपत्रक काढतंय दरपत्रकाचं सर्वात जास्त कोणाला सुरुवात करतंय, सर्वात पहिले ऑडिटमध्ये या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी आदेश निघतो सर्व सहकारी संस्थांनी तंतोतंत पालन केलं पाहिजे. आपण पाहिलं असेल का मध्यंतरीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस दुधाचे बाजार या ठिकाणी 30-32 रुपयापर्यंत आले त्यावेळेस राज्य शासनाने आदेश काढला आणि आदेश काढल्यानंतर त्या ठिकाणी काय आदेश काढला का सर्व दूध उत्पादकांना या ठिकाणी किमान 34 रुपयाचे बाजार या ठिकाणी गेले पाहिजेत हे ठिकाणी त्या ठिकाणी मांडलं. मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो का ज्यावेळेस शासनाचा हा आदेश निघाल्यानंतर अमृतसागर दूध संघाच्या वतीने राज्यात सर्वात प्रथम
34 रुपये बाजार करायचा निर्णय हा अमृतसागर दूध संघाने या ठिकाणी घेतलाय, हे आवर्जून आपल्याला या निमित्ताने सांगितलं पाहिजे। परंतु ज्यावेळेस 34 रुपये केले त्यावेळेस आपण पाहिलं का प्रायव्हेटवाल्यांनी काय केलं, प्रायव्हेटवाल्यांनी लगेच 34 रुपयाचे बाजार दाखवले, पण SNM मध्ये 1-1 रुपयाची डिडक्शन दाखवलं। पर्यायाने या ठिकाणी परत ते दूध जे आहे ते दूध दाखवताना 34 रुपये दाखवले ऑन सर, परंतु ज्यावेळेस आम्ही बघतो SNMच्या द्वारे जर खालचे दर काढले तर ते 30 आणि 32 रुपये देखील पडत नाहीत। ही दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते। आपण या ठिकाणी करत असताना जसे डिडक्शन आहेत त्या डिडक्शन करत असताना कुठल्याही पद्धतीने सर्वसामान्य दूध उत्पादकाला अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून अमृतसागर दूध संघ हा पारदर्शी कारभार करणारा दूध संघ आहे। माझा संपूर्ण बोर्ड या ठिकाणी निर्णय घेत असताना 100% पाठीशी राहून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आहेत, हे हिताचे निर्णय कसे घेतील या दृष्टिकोनातून सातत्याने आम्ही या ठिकाणी पाहतोय। आपण पाहत असाल या ठिकाणी पाहत असाल का ज्यावेळेस आपण यंत्रसामग्रीमध्ये जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो का ज्यावेळेस आपण म्हणतो का अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून प्रत्येकाने या ठिकाणी मांडलं देखील का दूध प्रक्रिया जे उपपदार्थ आहेत या उपपदार्थांमध्ये या ठिकाणी कुठेतरी आपल्याला नफा हा जास्तचा आहे आणि हा जास्तचा आहे तर त्याच्याकडे आपण वळायला पाहिजे। माननीय कुमकर साहेब या ठिकाणी आले, त्यांनी मांडलं, अनेक मान्यवरांनी देखील मांडलं का उपपदार्थांकडे वळायला पाहिजे। मी मगाशा बोलत असताना विषय घेत असताना तो विषय आपल्या सर्वांसमोर जाणीवपूर्वक सांगू इच्छितो का जसं आपण म्हणतो की घरामध्ये आपलं एखादं घर झोपडी घर बांधलं, घर बांधल्यानंतर जशी गरज असेल जसा गोठा असेल पहिले 2 गाय आणल्या 1 सफर ओढलं, पुढं या ठिकाणी आपण 3री गाय वाढवली अजून सफर लांबवलं। अमृतसागर दूध संघाची परिस्थिती देखील हीच होती का ज्यावेळेस उपपदार्थ निर्मितीकडे वाढत असो जी गरज होती त्या गरजेनुसार आपण त्या ठिकाणी ज्या काही आपल्या शेड आहेत त्या शेड त्या ठिकाणी वाढवत गेलो, परंतु आज या ठिकाणी कॉम्पिटिशनचं युग आहे आणि या कॉम्पिटिशनच्या युगाकडे जात असताना जाणीवपूर्वक जे उपपदार्थ निर्मिती करतोय हे दर्जेदार आपले आहेच, परंतु त्याला या ठिकाणी मोठ्या स्किलवरती मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती एक व्यावसायिकीकरण आणि त्याला जास्तीत जास्त त्याच्यातून आलेल्या दुधातून जास्त नफा काढून कसं आपण या ठिकाणी आपल्या उत्पादकांना जास्तचं रिपीट देता येईल या दृष्टिकोनातून काम करतोय। हे काम करत असताना आपण पाहिलं का आपल्या ज्या काही इमारती आहेत त्या इमारती आता भविष्यकाळात त्या ठिकाणी ज्या आहेत त्या अपूर्ण पडत चाललेल्या आहेत। त्या ठिकाणी आपण 1 शेगडी ठेवली, 2 ठेवली, 3 ठेवल्या, अशा 4-5 शेगड्या झाल्या, परंतु पर्यायाने या ठिकाणी पॅकिंगचं युनिट आहे ते पॅकिंगचं युनिट ठराविक आपण या ठिकाणी वाढवलं, परंतु जगाशी कोणीतरी सांगितली ती खरी गोष्ट आहे का ज्यावेळेस आपण पाहतो कुठेतरी आपल्या या स्टॉलवरती गेल्यानंतर कुठेतरी आपल्याला या ठिकाणी एखादा तुपाची पिशवी मागितली, श्रीखंडाची मागितली, यदा कदाचित जी आपली मागणी आहे, कारण की तुपाची आपली क्वालिटी असेल, श्रीखंडाची क्वालिटी असेल, दह्याची असेल, लस्सीची असेल, या सर्व क्वालिटी आहेत त्या सर्व क्वालिटी तुम्ही मला सांगा दर्जेदार आहेत का नाही या ठिकाणी जरूर सांगा। आणि मग या क्वालिटी ठेवत असताना त्याचं लार्ज स्केलवरती मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करण्याकरता आपल्याला जागेची आणि त्या व्यवस्थेची कुठेतरी भविष्यात आपल्याला व्यवस्था ही वाढवली गेली पाहिजे आणि ही वाढवत असताना त्या मागचा हेतू देखील आहे का एकंदरीत अमृतसागर दूध संघाचं जे कामकाज चाललं होतं ते कामकाज आपल्याला सांगायला अभिमान वाटतो। आम्ही सर्व कामकाज करत असताना आमचे दूध संघाचे जनरल मॅनेजर माननीय सावंतसाहेब असतील, त्यांच्या समेत आमचे सर्व या ठिकाणी कर्मचारी असतील, यांनी या ठिकाणी अतिशय बारकाईने सर्व गोष्टींचा विचार करून अतिशय कमी जागेमध्ये आणि जे काही आपली जर कॅपॅसिटी जर पाहिली ना का आपलं दुधाचं चिलर आणि पाश्चरायझर आता नुकतंच आपण त्या ठिकाणी 10,000चं घेतलं नाही तर आपण त्या ठिकाणी 5,000 चिलरवरती एवढं सगळं 1 लाख लिटर आपण या ठिकाणी संकलन करतो। जर पाश्चरायझर पाहिलं तर पाश्चरायझर पूर्वीचा आपला या ठिकाणी 5,000 लिटरचा होता, जो आपला ह्युमनायझर आहे तो ह्युमनायझर आपला 5,000 लिटर ताशीचा आहे, परंतु ह्या कुठेतरी कॅपॅसिटी ज्या आहेत या कॅपॅसिटी अपूर्ण पडतात आहेत। मग याच्याकरता आपण काय केलं पाहिजे, या सगळं काटकसर करून सर्व गोष्टींचा आपण बल्कुलर चिलर या सगळ्या गोष्टी वापरून कुठेतरी कमी वेळेमध्ये या ठिकाणी दूध शीतकरण केलं पाहिजे, प्रोसेस केली पाहिजे, हे खऱ्या अर्थाने त्यामागचा हेतू या ठिकाणी होता। परंतु काळाची आणि वेळेची परिस्थिती पाहता भविष्यात आपल्याला या ठिकाणी मोठ्या लार्ज स्केलवरती या ठिकाणी गेलं पाहिजे, म्हणून खऱ्या अर्थाने आपण अहवाल सालामध्ये नवीन या ठिकाणी इमारत या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे
जी आपली प्रक्रिया इमारत आहेत का, या प्रक्रिया इमारतीमध्ये एकदा त्या ठिकाणी दूध गेल्यानंतर त्या ठिकाणी बाय प्रोडक्टला लागणारं दुधासाठी असेल, दह्यासाठी असेल ते सेपरेट युनिट, त्याचबरोबर या ठिकाणी पनीरचं युनिट असेल ते आपलं सेपरेट राहील, श्रीखंडाचं आपलं सेपरेट राहील, तुपाचं आपलं सेपरेट राहील. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी होतील. आणि त्याचबरोबर त्याच्याच तळघरावरती जो काही आपण ग्राउंड फ्लोअर म्हणतो, या ग्राउंड फ्लोअरवरती या सर्व यांचं कूलरचं जे काय आपण म्हणतो का स्टोरेज आहे, हे कोल्ड स्टोरेज आणि ज्याला लागणारं इन्क्युबेटर जे आहे, दह्यांसाठी लागणारं इन्क्युबेटर आहे, हा इन्क्युबेटर त्या ठिकाणी आपल्याला बसवायचा आहे, जेणेकरून खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त या ठिकाणी उत्पादन लार्ज स्केलवरती झालं पाहिजे, याचं उत्पादनामधून जास्तचा फायदा मिळाला पाहिजे, ही खऱ्या अर्थाने यामागची हेतू आहे. त्याचबरोबर आपण नवीन यंत्रणा, मी सांगितलं तशी नवीन यंत्रणा आपण या ठिकाणी कार्यान्वित करतोय. आणि हे करत असताना आपल्या सर्वांनी आज जो काही आम्हाला प्रतिसाद दिलाय त्याबद्दल निश्चितपणाने आपल्या सर्वांसमोर आभार व्यक्त करतोय. आपल्याला एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगू इच्छितो, हा प्रोजेक्ट करत असताना आपल्याला हे सर्व कर्जाच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी उभं करायचं आहे. आपल्याला कर्जाच्या स्वरूपात जवळपास आपली नवीन इमारत असेल, त्याचबरोबर या ठिकाणी नवीन आपल्याला जे काही अत्याधुनिक यंत्रणा घ्यायची आहेत, यंत्रसामग्री घ्यायची आहे, ही देखील कर्जाच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी उभी करायची आहे. आणि ही उभी करत असताना निश्चितपणाने या वर्षीचे जे काही बर्डन आहे, हे बर्डन आपल्या समोर जाणीवपूर्वक सांगू इच्छितो. त्याचबरोबर आपण म्हटलं, काल परवाही मी काहीतरी बातमी पाहिली, बातमीमध्ये काही गोपाळदासाच्या संदर्भात सांगू इच्छितो का या वर्षीच्या याच्यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं का एकूण भरवलेल्या गायी ज्या आहेत त्या 10,788 गायी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी आपल्या अमृतसागर दूध संघाचं जे काही पशुवैद्यकीय डिपार्टमेंट आहे याच्या माध्यमातून या ठिकाणी ही सर्व यंत्रणा आपण या ठिकाणी लागू केली. त्याचबरोबर गाभण गायांची संख्या जर पाहिली तर 4,963 आहे. कालवडी ज्या झालेल्या आहेत त्या 2,333 कालवडी या ठिकाणी झालेल्या आहेत. गोरे जे आहेत ते 2,432 या ठिकाणी झालेले आहेत. परंतु त्याचबरोबर मागाशी आपण उल्लेख केला, आभार केला, त्याबद्दल देखील सांगू इच्छितो का मागच्या वर्षाच्या कालखंडामध्ये लंपी सारखा आजार आला. लंपी सारखा आजार आल्यानंतर देखील सर्वसामान्य शेतकरी आहे, या सर्वसामान्य शेतकऱ्याला लाख दीड लाखाच्या गायी ज्या आहेत शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये होत्या, परंतु त्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून मागच्या वर्षी आपण लंपी आजाराचं मोफत लसीकरण आपण या ठिकाणी केलं. त्याचबरोबर शासनाची यंत्रणा सुरू झाली नव्हती, परंतु शासनाला आपण या ठिकाणी 5 लाख रुपयाची औषधं त्या ठिकाणी देऊ केली, जेणेकरून या तालुक्यातील ज्या गोरगरीब माणसांच्या जे गोधन आहे हे गोधन या ठिकाणी टिकलं पाहिजे, हे खऱ्या अर्थाने त्यामागचा उद्दिष्ट देखील होता. आज आपण पाहत असाल का अतिशय चांगल्या दर्जाचं ABSचं जर्सी आणि त्याचबरोबर राहुरीचं शॉर्टेड सिमेंट हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि ते घेत असताना जरूर आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे का शॉर्टेड सिमेंटमध्ये आपण ABSचं जवळपास 160 आपण डोसेस या ठिकाणी आणलेले आहेत. त्याचबरोबर हे 31/3/2023 अखेर आणि 1/4/2023 अखेर आपण 127 जवळपास 287 एवढे आपण या ठिकाणी शॉर्टेड सिमेंटचे जे आहेत ते आपण ABSचं या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी उर्वरित कांचनचं बाहेरचं आहेत ते बाहेरचं सिमेंट्स आपण या ठिकाणी 10,303 एवढं आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा दर जो आहे तो दर आपला 150 रुपयाचा आहे आणि जो आपला शॉर्टेड सिमेंट ABSचा आहे तो 1,700 रुपयाचा आहे. आणि त्याचबरोबर राहुरीचं आपण जे आहेत ते NDDBच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतलेला आहे, तर तो जवळपास 300 सिमेंट्स आपण या ठिकाणी ट्यूब या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि ह्या घेत असताना त्या मागचं उद्दिष्ट देखील एवढंच आहे का आपल्या या तालुक्यामध्ये चांगल्या दर्जाच्या कालवडी, चांगल्या दर्जाच्या या ठिकाणी कालवडी, त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्याला समृद्ध करायच्या दृष्टिकोनातून हा आपला या ठिकाणी उद्दिष्ट होता, हे आवर्जून या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. पशुखाद्य विभागाच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्वावरती अतिशय वेळेप्रसंगी दूध संघाने तोटा जरी स्वीकारला, परंतु तोटा जरी आला तरी चालेल, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि चांगल्या दर्जाचं या ठिकाणी पशुखाद्य गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून जवळपास विक्री जर पाहिली जवळपास या वर्षाची आपण 1,83,17,000 एवढी आपली या ठिकाणी खरेदी झाली आणि तेवढीच आपली या ठिकाणी विक्री या ठिकाणी झालेली होती का जेणेकरून खऱ्या अर्थाने या तालुक्यातील दूध उत्पादकांना आणि शेतकऱ्यांच्या चांगल्या दर्जाच्या कालवडींना देखील चांगलं
दर्जाचं पशुखाद्य गेलं पाहिजे, ही खऱ्या अर्थाने त्यामागचं उद्दिष्ट होता. दुधाळ गाय कर्जाच्या बाबतीत जरूर आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे का एकंदरीत आपल्या सर्व उत्पादकांमध्ये आपल्या सर्वांची मागणी होती का गाय कर्ज या ठिकाणी सुरू करा. आपण सुरुवातीला आपण पाहिलं असेल का आपलं HDFCच्या माध्यमातून काही प्रकरणं आपल्याला या ठिकाणी कर्जाचे दूध गाय कर्जाचे प्रकरण सुरू केले आणि हे सुरू करत असताना त्याचा जो दर आहे तो दर 12% व्याजदर जो आहे तो व्याजदर आपल्याला 12%ने आपल्याला जवळपास या अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून आपल्या हमीपत्रावरती जवळपास 1,47,47,464 रुपये एवढे आपण या ठिकाणी HDFC बँकेच्या माध्यमातून गाय कर्जाचं खऱ्या अर्थाने वितरण केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आपण बघतो का उत्पादक शेतकऱ्याला ज्यावेळेस कुठेतरी जे नॅशनलाइज बँक आहेत यांच्याकडे जात असताना CBR आहेत तो CBR आपला या ठिकाणी कमी जास्त असला त्याला या ठिकाणी बँका ज्या आहेत त्या सिबिल जर खराब असलं तर सिबिल खराब असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला बँका कर्ज देताना कुठेतरी अडचणी निर्माण करायच्या. म्हणून खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल का आपली तालुक्यातील जनलक्ष्मी पतसंस्था आहेत या जनलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून 15% व्याजदरावरती जवळपास 1,82,00,000 रुपये आपण या ठिकाणी आपल्या या दूध संघाच्या माध्यमातून आपल्या या तालुक्यातील दूध उत्पादकांना दुधाळ गाय कर्जाच्या निमित्ताने या ठिकाणी वाटप केलेलं जवळपास दोन्ही जर पाहिले 3,50,47,464 रुपये एवढे आपण या ठिकाणी आपल्या या अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या उत्पादकांना या ठिकाणी देण्याचं काम केलंय. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं जो महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या चार्जेसच्या बाबतीमध्ये मग अशी अनेक वक्त्यांनी त्याचा उल्लेख देखील केला आणि हा उल्लेख करत असताना आपण पाहिलं का शेतकऱ्यांचे चार्जेस जे आहेत ते वाढवले गेले पाहिजेत. मागाशी मी म्हटलं तसं का कुठेतरी आपल्याला या सहकाराच्या कायद्यामध्ये राहत असताना शासनाच्या काही अटी आहेत आणि मग या अटी असताना ज्यावेळेस आपण म्हणतो की शासन दरपत्रक दुधाचं दरपत्रक काढतंय तसंच या दुधाच्या कमिशनचं देखील पत्रक हे शासनाचं असतं. निश्चितपणाने आजच्या या आपल्या सभेच्या अनुषंगाने आपला विषय या ठिकाणी निश्चितपणाने आपली जी मागणी आहे ती घेऊन शासनापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपलं काम होईल जेणेकरून अनेक वर्ष आपण पाहिलं का जवळपास 70 पैसेच आपलं या ठिकाणी संस्थेचं कमिशन आहे. या संस्थेचं कमिशन वाढ झालं पाहिजे याच्याकरता शासनाकडून आदेश व्हावा याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आजचा ठराव घेऊन आपण शासनाला ते परिपत्रक पाठवू आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणाने कारवाई होईल हे आज या निमित्ताने सांगू इच्छितो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल का एकंदरीत मगाशी सांगितलं तसं दुधाचा वाहतूक खर्च जो आहे तो दुधाचा वाहतूक खर्च मगाशी सांगितलं तसं जवळपास आपलं 4 लाख लिटरचं साधारण 4 ते 5 लाख लिटर दूध संकलन आपलं वाढ झालेलं आहे. हे वाढ होत असताना जवळपास आपलं दूध संकलन करत असताना मला आपल्याला अभिमानानं सांगावंसं वाटतं का अमृतसागर दूध संघ फोपसंडीला असलेला एक कॅन देखील उचलायला त्या ठिकाणी जातो आणि तिथून या ठिकाणी ते दूध कारण की सर्वसामान्य शेतकऱ्याचं दूध हिताचं आहे ते त्या ठिकाणी आणलं पाहिजे. जसं आपल्याला शासनाकडे निर्बंध आहे का एखाद्या 10 किलोमीटर 20 किलोमीटर 40 किलोमीटरचा कुठलाही सभासद आपल्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं का आमचं दूध या ठिकाणी सुरू करा तर ते दूध घेण्याकरता तोटा झाला तरी चालेल परंतु ते तोट्यातलं दूध या ठिकाणी सहकार म्हणून आणायला लागतं. मग अशाही परिस्थितीमध्ये आपण बघतो का ज्यावेळेस इतक्या लांबचं फोपसंडीचं दूध आणायचा चार्जेस या ठिकाणी वाढीव होतो परिणाम या ठिकाणी अडचण येते परंतु त्या शेतकऱ्याला या ठिकाणी दिलासा दिला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या शेतकऱ्याचं हित जोपासायचं या दृष्टिकोनातून तेही दूध आणण्याचं काम आपल्यासारखं दूध संघ करतोय हे आवर्जून आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो. आज आपण पाहिलं असेल का जवळपास वाहनामध्ये जवळपास एक 3-4 नवीन गाड्या आपल्या या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला पाहायला भेटतात आणि जो चार्जेस आहेत का वाहन खर्च आहे मगाशी कोणतरी उल्लेख देखील केला माझ्यामध्ये अंबडच्या चेअरमन साहेबांनीच केला तो वाटतं का वाहन खर्चामध्ये या ठिकाणी वाढ झालेली दिसते निश्चितपणाने झालेली दिसते. आपण पाहत असाल का आपल्या अमृतसागर दूध संघाकडे जे प्रोक्युरमेंट करतात दूध गोळा करण्याकरता ज्या काही वाहनं असतील त्याचबरोबर ते जुने झालेले वाहन आहेत जे 10-12 वर्ष झालेले होते ते 10-12 वर्ष झालेले जुने वाहन या ठिकाणी वेळोवेळी नादुरुस्त होणे आणि त्याच्यावरती जो काही विनाकारण जास्तचा खर्च व्हायचा ते खर्च होत असताना मागील काळामध्ये माननीय DDR साहेबांची आणि DDR साहेब नाशिक
यांची परवानगी घेऊन ते या ठिकाणी वाहन लिलावाला काढलेत आणि नवीन वाहन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। या चालू आर्थिक वर्षामधील आपण जर पाहिलं तर जवळपास 3 वाहनं आपल्याला या ठिकाणी नवीन आलेले आपल्याला पाहायला भेटतात। प्लॅन्ट खर्चाच्या बाबतीत मगाशी उल्लेख केला, तो देखील जरूर सांगितलं पाहिजे। एकंदरीत प्लॅन्टचा खर्च देखील वाढलेला दिसतोय आणि हा वाढत असताना त्या मागचं देखील एक उद्दिष्ट आहे का एकंदरीत झालेलं संकलनामध्ये वाढ आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल का सन 2021-22 आणि 22-23 मध्ये जवळपास आपण पाहिलं तर याचा जो डिझेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी लाईटचा दर जो आहे युनिट दर हा आपल्याला या ठिकाणी वाढलेला पाहायला भेटतोय। आपण आपली कॅपॅसिटी जी होती कॅपॅसिटीच्या पेक्षा जास्त या ठिकाणी प्रोसेस करतोय आणि हे प्रोसेस करताना वाढीव जो दर आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायला लागतोय, त्याच्यामुळे थोडासा खर्च जो आहे तो वाढीव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय। जरूर या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या सर्व याच्यात भविष्यकाळात निश्चितपणाने कुठेतरी आपल्याला या सर्व गोष्टी आहेत त्या कमी झालेल्या आपल्याला पाहायला भेटतील। त्याचबरोबर या ठिकाणी पॉलिथिनची वाढ असेल, प्रति युनिट MSCBची दर वाढ असेल, मशिनरीच्या मगाशी सांगितलं जसं सर्व्हिसिंग वेळोवेळी जास्त सर्व्हिसिंग करायची वेळ आली, त्याचबरोबर प्रक्रिया व पॅकिंग खर्चातील वाहतूक हे देखील त्यामागचे कारण आहेत। त्याचबरोबर मगाशी आपण सर्वांनी सांगत असताना जरूर या ठिकाणी सांगितलं पाहिजे का एक आपला सर्वात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा माननीय राजेंद्र देशमुख साहेबांनी प्रकाशराव देशमुख साहेबांनी मांडला का भाग भांडवल, बरोबर आहे, भाग भांडवलावरती आपला संस्था या ठिकाणी उभी आहे। कुठल्याही संस्थेचा आत्मा जर पाहिला तर तो खऱ्या अर्थाने त्या संस्थेचं भाग भांडवल हा खरा त्या संस्थेचा आत्मा या ठिकाणी आहे। मी अनेक जिल्ह्यातल्याच आपल्या अनेक संस्थांचं कालच काही संस्थांचे वार्षिक मीटिंग त्या ठिकाणी झालेले आहेत। त्या वार्षिक मीटिंगमधले त्यांचे भागभांडवल जर पाहिले आणि आपले जर पाहिले तर माझ्या मते आपल्या बाजूचे जे आहेत त्यांचं भागभांडवलची तरतूद जी आहे ती 50 कोटीची आहे आणि 37 लाख त्यांचे या ठिकाणी जमा झालेले आहेत। 37 कोटी 76 लाख एवढी त्यांची जमा झालेली आहे। तसंच अजून पुढे गेल्यानंतर दुसरा आपला या ठिकाणी जिल्ह्यातलाच दूध संघ आहे, त्याचे 20 कोटी या ठिकाणी भागभांडवल त्यांचं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांचे 13,46,66,000 एवढे त्या ठिकाणी जमा आहे। आणि मग ह्या जमा करत असताना काही गोष्टी आपल्या सर्व दूध उत्पादकांना विचारू इच्छितो का भाग भांडवलावरती जर आपण या ठिकाणी काय द्यायचं, पैसे परतावा द्यायचा का आजपर्यंत आपण ज्या पद्धतीने दुधाच्या बाबतीमध्ये दुधाच्या आलेल्या दुधाच्या लिटरवरती रिबेट देण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय आणि हे करत असताना आपण पाहिलं असेल का जवळपास भागभांडवलानुसार जर पाहिलं तर अमृतसागर दूध संघाचं भागभांडवल 1,36,23,200 रुपये एवढं आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं 2022 आणि 2023 मधला रिबेट, हा रिबेट आपण वाचलाय 5,70,99,170 आणि 21-22 मधला रिबेट जो आहे तो 4,80,96,093 रुपये एवढा आपण वाटला आणि एकंदरीत रिबेटची जर पाहिलं तर रिबेट आपण या ठिकाणी जवळपास 10 कोटी मागील 2 वर्षातला 10,51,95,983 रुपये एवढा आपण या ठिकाणी रिबेट वाटलेला आहे। आणि जर भाग भांडवलावरती करायचं म्हटलं तर माझी कुठल्याही पद्धतीने शेवटी आपण सर्व या संस्थेचे मालक आहात, आपण जर म्हटलं तर त्याच्या पद्धतीने मलाही काय करावं हरकत नाही, परंतु त्याची हरकत जर म्हटली तर त्यांचं उदाहरण सांगतो आपल्या सर्वांना का 2022-23 या सालामध्ये 10% प्रमाणे जर आपण भाग भांडवलावरचं जर म्हटलं तर 13,17,900 रुपये आपल्याला या ठिकाणी निघतंय आणि 2021-22 मध्ये जर म्हटलं तर त्याचं 10% प्रमाणे 12,73,050 रुपये एवढं निघते। दोन्हींचं जर केलं कॅल्क्युलेशन केलं तर 25,90,950 रुपये एवढं आपल्याला या ठिकाणी आपण ठरवावं। रिबेट आपलं कशा लिटरवर घ्यायचं का भाग भांडवलावर घ्यायचं हे आपल्या सर्वांना विचारू इच्छितो। मग ते मगाशी विषय मांडला म्हणून मी आपल्या सर्वांना त्याचा खुलासा करू इच्छितो। हा, म्हणून मी मगाशी विषय मांडला म्हणून आपल्या सर्वांना विचारतो का कशावर द्यायचं ते आणि
मगाशी एक विषय झालेला होता ब्राह्मणवाडा आणि अकोले परिसरातील ब्राह्मणवाड्याची जे काही शेतकऱ्यां केंद्र आहे, जे शेतकऱ्यां केंद्र या शासनाकडे, त्या शासनाकडून आपण त्या जागा ज्या आहेत त्या मागणी करतोय. तसेच आपलं अकोल्याची जागा आहे ती देखील आपण मागणी करतोय. आणि ही मागत असताना त्यामध्ये देखील जे शासनाचं मूल्यांकन निघणार आहे, या मूल्यांकनच्या अनुषंगाने आपल्याला ते या ठिकाणी पैसे द्यायचे आहेत, हे आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर आपण अकोले येथील आपलं मूल्यांकन जे आहे म्हणजे फेरमूल्यांकनचा विषय सांगितलेला आहे. आणि हे सगळं सांगत असताना जरूर आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो का जवळपास लागोपाठ या आर्थिक सालामध्ये सर्व अहवाल आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला असताना अनेक गोष्टी आपल्या या ठिकाणी आहेत. आणि अनेक गोष्टी सांगत असताना जरूर आपण या ठिकाणी पाहिलं का मागील 3 वर्षामध्ये या अमृतसागर दूध संघाच्या वतीने सर्वसामान्य दूध उत्पादकाला रिबेट देत असताना आपण मागल त्या पद्धतीने द्यायचं उद्दिष्ट होतं. आणि उद्दिष्ट देण्याचं काम देखील आमच्या सर्व आजी माजी सर्व संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे करत असताना निश्चितपणाने शेवटी आपण द्याल तो शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे. परंतु हा प्रमाण असताना आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या का कुठेतरी हे बघताना आपण जो आपला अहवाल आहे हा या अहवालाकडे देखील लक्ष केलं पाहिजे का कुठेतरी आपली ही संस्था, कारण की आपण पाहतो का मी बाकीचं कोणाचं म्हणत नाही, कारण की जिल्ह्यातल्या इतर संस्था जर पाहिल्या तर सहकारी संस्था कुठेतरी मोडीत निघालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. दुर्दैवाने जर या ठिकाणी आपण पाहिलं, मला देखील या गोष्टीचा अभिमान वाटतो का या अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून जे जे निर्णय घेतोय हे निर्णय घेत असताना सर्वसामान्य दूध उत्पादकाला हिताचे निर्णय झाले पाहिजे, त्याला या ठिकाणी घरात 2 पैसे गेले पाहिजे. आणि हे देत असताना तुम्हाला जेवढा आनंद होतो तेवढा आमच्या सर्व संचालक मंडळाला देखील होतो का जेणेकरून जास्तीत जास्त रिबीट या ठिकाणी गेलं पाहिजे. परंतु हे सगळं देत असताना कुठेतरी आम्ही म्हणतोय तसं वार्षिक आपला ताळेबंद पत्रक आहे, हे ताळेबंद पत्रकाचा देखील आपण नीट बारकाईने विचार केला पाहिजे. नाही तर या ठिकाणी आपण म्हणतो का लवकरात लवकर किंवा कदाचित असं जर काही वेगळं जर निर्णय करत बसलो तर त्याच्यामुळे जेणेकरून आपली ही संस्था मोडकळीस निघेल किंवा आजारी पडेल असं कुठं होऊ नये. या दृष्टिकोनातून देखील आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून देखील आपण सर्वांनी काळजी घ्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतोय. आजच्या या मीटिंगच्या द्वारे आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगू इच्छितो का ज्या पद्धतीने आपण पाहिलं का इथून मागं आपला सर्वांच्या द्वारे या ठिकाणी काय व्हायचं का इथून मागं ठेवायचं सगळं चालेल. इथून मागं दूध संघाच्या बाबतीत काय निर्णय व्हायचा का रिबीट किती पाहिजे, रिबीट संगमनेर देईल इतका रिबीट पाहिजे, रिबीट भाव किती पाहिजे, भाव संगमनेर देईल इतका पाहिजे. मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी वाटतं का दरवर्षी या ठिकाणी आपण हे दूध दराचे बाजार देखील वाढवत असताना सातत्याने शेवटी आपल्या बाजूचा मोठा दूध संघ आहे, निश्चितपणाने काही त्या ठिकाणच्या आदर्श प्रणाली देखील आहेत, त्या आदर्श काही गोष्टींचे घेतले पाहिजेत. ज्या पद्धतीने त्यांनी एकंदरीत दुधाचं संकलन वाढवत असताना मगाशी उल्लेख केला तसं आपण भागभांडवल 8 पैसे कापतो, ते 10 ते 15 पैसे कापतात. परंतु त्याही गोष्टीमध्ये आपण शेवटी आपलाही दूध उत्पादक या ठिकाणी टिकला पाहिजे, संस्था टिकल्या पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण सातत्याने हे सर्व निर्णय घेत असतो. ज्या वेळेस आपण पाहिलं असेल लागोपाठ 3रं वर्ष आपलं या ठिकाणी असं आहे का काय 3रं वर्ष आपलं या ठिकाणी आहे का कोणी म्हणतंय का आता आपल्याला संगमनेर इतका बाजार द्यावा म्हणून, संगमनेर इतकं रिबीट द्यावं किंवा बाकीच्या बाहेरच्या किंवा दुसऱ्या कुठल्या संघात इतकं द्यावं म्हणून कोणी म्हणतंय का द्यायचं प्रायव्हेट एवढं आपण प्रायव्हेट काय देतात त्या पद्धतीने घ्यायचं का आपण. जे रिबीट प्रायव्हेट संस्था ज्या आहेत ज्या काहींचा उल्लेख करतो नाही केला परंतु काहींचा माझ्या अगोदर देखील उल्लेख झालेला आहे, अशा पद्धतीने आपण करतोय का नाही करत. मला या ठिकाणी आपल्या दूध उत्पादकातील सर्व अकोले तालुक्यातील दूध उत्पादकांना अतिशय जाहीरपणे सांगणे का ज्या वेळेस आपण या ठिकाणी निर्णय घेत असताना आपल्या दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी जाणीवपूर्वक वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करतो. सर्व संचालक मंडळ सातत्याने ज्या गोष्टी असतील कमी खर्च कुठं झाला पाहिजे, जास्तचा वाढव खर्च तो कमी कसा घ्यायला पाहिजे याच्याकरता वारंवार बैठका आमच्या तासनतास चालतात. बऱ्याच वेळेस या ठिकाणी वाटतं का मिटिंगा आमच्या काही गोष्टी वाहतूक टेंडर आहेत, त्या वाहतूक टेंडरच्या मिटिंगा आमच्या दिवस चालतात. का दिवस चालतात त्याच्यामध्ये एक पैसा करता आम्ही या ठिकाणी भांडून कमी करून घेतो. कशाकरता करून घेतो, 1 पैसा जर वाचला तर तो 1 पैसा कुठेतरी आपल्याला या ठिकाणी दूध संघाच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्याच्या हिताचा आणि त्याच्या पदरात गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण घेत असतो. माझं आजच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे ज्या पद्धतीने आजपर्यंत आपण अमृतसागर दूध संघाच्या आमच्या सर्व संचालक मंडळावरती विश्वास दाखवलाय तसाच विश्वास दाखवावा आणि निश्चितपणाने
आज आमच्याकडचं तसं मी सांगायला गेलं तर ते आपल्याला न पडणाऱ्या गोष्टी आहेत. आजची जर रिबीटची तरतूद जर पाहिली तर ती 47 पैशाची, तर त्याच्यामध्ये मी त्या गोष्टीचा बोलत देखील नाही. परंतु त्याच्यापेक्षा मलाही कळतंय, तुमच्यापेक्षा मलाही कळतंय, याच्यापेक्षा जास्तची वाढ आपल्याला या ठिकाणी दिली पाहिजे. आणि ही वाढ देण्याकरता निश्चितपणाने आपल्याला एकच विनंती करतोय का ज्या वेळेस आपल्या सर्वांची दिवाळी निश्चितपणाने चांगली होईल आणि आपल्याला कुठेही तालुक्यातील दूध उत्पादकांना कुठेही मान खाली लागणार नाही, एवढंच आपल्याला आजच्या निमित्ताने शब्द देतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.